27 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 361 पासून पुढे. आहवनी यादिवन्नी निक्षेपरूपी हवनी एजिती पैविधानी पुढे होऊनी. किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग. करीती नावडते त्याग उपाधीचा. का न्याये जोडला पवित्री भूमाधिक्की स्वतंत्री. देश काळ शुद्ध पात्री देती दाने. अथवा एकांतरा कृच्छ्री चांद्रायने मासोपवासी. शोषोनी गा धातुरासी करीती तपे. एवं यज्ञदान तपे जिये गाजती बंधरूपे. तिहीची होय सोपे मोक्षांचे तया. स्थळी नावा जिया दाटीजे जळी तियाची जेवी तरीजे. तेवी बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे. परी हे असो ऐसिया या यज्ञदानादी क्रिया. ओंकारे सावाईलिया प्रवर्तती तिया मोटकिया जेतफळी. रेगो पाहती निहाळी प्रयोजिती ते काळी तच्छब्दुतो. तदित्यत्तनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रिया. दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. जे सर्वाही जगा परोते जे एक सर्वही देखते. जे तत्शब्दे बोलिजे ते पैलवस्तू. ते सर्वाधिक तत्वे चित्ती तद्रूप ध्यावून या सुमती. उच्चारे ही व्यक्ती आनिती पुढती. म्हणती तद्रूपा ब्रह्मातया. फळेसी क्रिया इया तेची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो. ऐसे नितदात्मके ब्रह्मे तेत उगावुनी कर्मे. आंग झाडीती नममे येणे बोले. आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले. इया रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. ते कर्म कीर ब्रह्माकारे. झाले तेनेही न सरे. जे करी तेने से दुसरे आहे म्हणूनी. मीठ अंगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे. तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. आणि तुझे जवजव घडे तव तव संसार भय जोडे. हे देव आपुले नितोंडे बोलती वेद. म्हणून परतत्वे ब्रह्म असे ते आत्मतत्वे परियवसे. सच्छब्द यारिना दोषे ठेविला देवे. तर ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी. जे प्रशस्तादी बोलवरी वाखानिले. प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनियोग्यू आहे. तोची ऐका होये तैसा सांगो. सद्भावे साधुभावे च सदित्येत प्रयोज्यते. प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. तरी सच्छब्दे येणे आटुनी असंताचे नाणे. दाविजे अव्यंगवाने सत्तेचे रूप. जे सतची काळे देशे होऊ नेनेची अनारिसे. आपणपा आपणसे अखंडित. हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे. देखता रूपी सोये लाभे जयाची. तेनेसी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म. देखिजे करोनी सम ऐक्यबोधे. तरी ओंकार तत्कारे चे कर्म दाविले ब्रह्माकारे. ते गिळून होय जे एकसरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू. जाना म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो. ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दिजे होय चिवणे. म्हणून हे बोलणे देवाचेची. आता आणखीही परी सच्छब्दू हा अवधारी. सात्विक कर्मा करी उपकारू जो. तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे. परी एकादेका अंगे हिनावती जे. ते ऊने एके अवयवे शरीर ठाके आगवे. का अंगहीन भांडावे रथाची गती. तैसे एकेची गुणे विन सतची परी असतपन. कर्मधरी गाजान जिये वेळे. श्रीकृष्ण पुढे अर्जुनास सांगतात. आहवनीय गार्हपत्य व दक्षिण या 3 अग्नीत हवनीय. आज ज्यादी तूप वगैरे द्रव्यांनी ते हवन करतात. किंबहुना अनेक यज्ञ करण्याच्या संकल्पाने आपल्याला न आवडणाऱ्या इतर उपाधींचा त्याग करतात. आणि न्यायाने मिळवलेले पवित्र द्रव्य व भूमी वगैरे दाने. शुद्ध देश काळ पाहून
सत्पात्रे ब्राह्मणास देतात, अथवा एक दिवसाआड भोजन करून किंवा कृच्छांद्रायनदी मासिक उपवासाने शरीरातील सप्तधातूंचे शोषण करून जे तप करतात, याप्रमाणे जी यज्ञ दान तपे बंधरूप आहेत अशी प्रसिद्धी आहे. त्यांनीच आरंभी केलेल्या प्रणवोच्चारामुळे त्यांना मोक्ष सुलभ होतो. जमिनीवर जी नाव मोठे ओझे आहे अशी वाटते, तीच पाण्यात लोटल्यावर हलकी वाटून तरून जाते. त्याप्रमाणे कर्मे बंधनकारक खरी, पण प्रणवाच्या उच्चाराने ती बंधनकारक होत नाही. परंतु हे असो, या यज्ञदानादी क्रिया ओंकाराच्या साह्याने मोठ्या योग्यतेत सरतात. ती कर्मे फलीभूत होण्याच्या वेळी तत् या शब्दाचा ते प्रयोग करतात, जे सर्व जगाच्या पलीकडले असून सर्व साक्षी आहे व ज्याचा तत् या शब्दाने निर्देश करतात ते सर्वश्रेष्ठ परब्रह्म. अर्जुना, ते सर्वांच्याही आधीचे असे त्याच्या रूपाचे चित्तात ध्यान करून नंतर त्याचा तत् शब्दाने स्पष्ट निर्देश करतात आणि म्हणतात, तत्शब्द वाच्य जे ब्रह्म, त्याला या सर्व क्रिया त्याच्या फलासह अर्पण असोत व त्या तद्रूपच होत. त्यांचा अगर त्यांच्या फलांचा आम्हास कोणत्याही प्रकारे भोग न घडो. याप्रमाणे तद्रूप जे ब्रह्म, त्याला सर्व कर्मे समर्पून न मम माझे काही नाही असा उच्चार करून अंग झाडून मोकळे होतात. आता प्रणव म्हणजे ओंकाराच्या उच्चाराने आरंभ करून जे कर्म तत् शब्दाच्या उच्चाराने ब्रह्म समर्पित करून त्याला ब्रह्मत्व आणले, पण ते कर्म ब्रह्माकार झाले. एवढ्यानेच फक्त भागत नाही, कारण त्याचा कर्ता म्हणून एक दुसरेपणानं शिल्लक आहेच. मीठ पाण्यात विरून जरी रूपाने नष्ट झाले तरी क्षार या स्वभावाने त्याचे वेगळेपण उरतेच. त्याप्रमाणे कर्म ब्रह्मरूप आहे किंवा झाले असे म्हणण्यात दुसरेपण म्हणजेच द्वैत सिद्ध होते, आणि जसे तसे द्वैत उत्पन्न होते तसे तसे संसार भय प्राप्त होते. देव स्वतःच्या तोंडाने व वेदांच्या द्वारे हे बोलतात. म्हणून कर्मकर्त्याहून वेगळे असणारे जे ब्रह्म, ते आत्मतत्वाने अनुभवास येईल ही उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने देवाने सत शब्द ठेवला आहे. तर ओम तत् या दोन शब्दांनी आरंभिलेले व ब्रह्मरूप झालेले जे कर्म तेच स्तुत्य होय असे वाखाणले आहे. असे जे प्रशस्त कर्म त्याच्या ठिकाणी सतशब्दाचा कसा विनियोग करावा तो ऐकण्यासारखा आहे, तो आता सांगतो. तर या शेवटच्या सतशब्दाने जगतादी सर्व पसारा आटून अव्यंग म्हणजे शुद्ध चोख निर्भळ सत्य स्वरूप दाखविले. जी सदवस्तू देश व काळाने बाधित न होता अखंडपणे आपली आपण जशीच्या तशी असते, हे जेवढे म्हणून दिसणारे आहे ते सर्व असत आहे. म्हणून त्यासारखी जी सदवस्तू नाही, तर ज्या सद्रूपाचे दर्शन अथवा आत्मदर्शनच होय, त्या सतशब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप होणारे जे प्रशस्त कर्म, ते करूनही ऐक्यबोध दृष्टीने त्याबद्दल समत्व म्हणजे ब्रह्मदृष्टी असावी. म्हणजे ओंकार व तत् या शब्दोच्चाराने ब्रह्मरूप होते असे सांगितले जे कर्म, त्याच्याविषयी सन्मात्र ब्रह्मत्व दृष्टीच्या उदयाने कर्मत्वदृष्टी हरपून जावी, त्रिपुटी संभवत नाही अशी दृष्टी निर्माण व्हावी. असा हा शब्दांचा अंतर्योग विनियोग समज असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. अहो, मी ज्ञानदेव म्हणत नाही, अथवा असे माझे म्हणणे आहे. असे जर मी म्हटले असते तर भगवंतापासून मी वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता. हाच कमीपणा आहे. म्हणून हे बोलणे माझे नसून देवांचे आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात. आता हा सत शब्द आणखी एका प्रकाराने जो सात्विक कर्मावर उपकार करतो तो एक. जर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली तरी पण जेव्हा ती एखाद्याच्या अंगाने कमी पडतात, जसा एखादा अवयव नसला तर संपूर्ण शरीराच्या क्रिया थांबतात, अथवा चाक नसलेल्या रथाची गती बंद पडते, तसे सत्कर्मच खरे. पण एखाद्या गुणाने विकल झाले तरी त्याला तेव्हा असतत्व येऊ पाहते असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.